तुमचे पण साबुदाणे चिकट होतात का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मोकळी साबुदाणा खिचडी. त्याच्यासाठी मी साबुदाणा घेतले आहेत, रात्रभर भिजायला ठेवले होते. तर पाहू शकता अशा प्रकारे साबुदाणा भिजले गेले आहेत. इथं मी शेंगदाणे घेतले आहेत, भुजून घ्यायचे आहे, थोडेसे वाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. आणि इथं मी मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं मिरच्या घ्या तुम्ही. आता गॅस चालू करायचा आहे, कढई तापायला ठेवायची आहे. खूपच साधी रेसिपी आहे, तुम्ही 5 मिनिटात बनवून खाणार. तेल टाकायचे आहे, थोडंसं तेल टाकायचं आपल्याला. साबुदाण्यामध्ये ना जास्त तेल चांगलं नाही लागतं, थोडंसं तेल टाकायचं आहे. जेवढं तुम्ही साबुदाणा घेणार त्याप्रमाणे तुम्ही तेल टाका. आता नाही, इथं जे मिरची कापलेले होते, हिरवी मिरची टाकायची आपल्याला. तेल गरम झालं की चांगली करकळून द्यायचे आहे अशा प्रकारे. आता आपल्याला शेंगदाण्याचं जे कूट केलं होतं ते टाकायचे आपल्याला. मी खूपच साध्या पद्धतीने साबुदाणे बनवते, जास्त काही टाकायचं नाही, खूपच छान लागतात. अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेस. आता साबुदाणे मोकळे करायचे व्यवस्थित चांगले आणि टाकून द्यायचे साबुदाणे पण. परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅस मीडियमच ठेवा. अशा प्रकारे चांगले परतून घ्यायचे आहे. आता आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे, तुमच्या टेस्ट अनुसार तुम्ही मीठ टाका. अशा प्रकारे एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे आणि ताट ठेवायचं आहे, झाकून द्यायचं आहे आपल्याला 5 मिनटं. 5 मिनटानंतर बघायचं आहे आपल्याला, खाली लागू द्यायचे नाहीत साबुदाणे. परत परतून घ्यायचे आपल्याला. गॅस मीडियमच ठेवायचा. अशा प्रकारे परत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा 5 मिनटं झाकून द्यायचं आहे आपल्याला. तर झाले आहेत 5 मिनटं. पाहू शकता आपले साबुदाणे रेडी झालेले आहेत, एकदम मोकळे झाले आहेत. तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीर, कढीपत्तासुद्धा टाकू शकता, पण आम्ही असेच खातात. आम्हाला असे एकदम साधे सोपे आवडतात. तुम्हाला कसे आवडतात तुम्ही नक्की सांगा. अशा प्रकारे बनवले ना काही चिकट होत नाही साबुदाणे. पाहू शकता तुम्ही एकदम मोकळे झालेले आहेत आणि नरमसुद्धा आहेत. कढईला पण चिटकले नाही आहेत. खूपच छान बनलेले आहेत आपले साबुदाणे. मुलं